नमस्कार, आपण पाहत आहात सुराज्य मराठी। पाहुयात आपल्या परिसरातील 5 महत्त्वाच्या वेगवान घडामोडी। बातमी आहे मवेशी गावचे सरपंच यमाजी भिवा भांगरे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार। अकोली तालुक्यातील मवेशी गावचे सरपंच यमाजी भिवा भांगरे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार माऊली संकुल सभागृह सावेडी रोड अहमदनगर येथे रविवारी 10 मार्च रोजी स्वराज्य सरपंच सेवा संघ यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर अनेकांनी सरपंच यमाजी भांगरे यांचे अभिनंदन केलं। पाहुयात पुढील बातमी। राजूर गावच्या सुपुत्री कल्पनाताई मेड माळवे यांच्या हस्ते राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांचा नागरी सत्कार। महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांचा नागरी सत्कार नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील सरपंच राजूर गावच्या सुपुत्री कल्पनाताई मेड माळवे यांच्या हस्ते संपन्न। यावेळी महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते डॉक्टर करीर यांना मानपत्र, प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती आणि पारंपरिक फेटा बांधून सन्मानित केलं। या प्रसंगी लोणी खुर्द येथील व्यापारी संकुलाचे उद्घाटन तसे लोणी बुद्रुक येथे विकसित करण्यात येणाऱ्या ग्राम सचिवालयाचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। राज्याच्या 47व्या मुख्य सचिवपदी डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती झाल्याने सीताराम कुंटे यांच्यानंतर महाराष्ट्रातील अधिकाऱ्याला हे पद भूषवण्याची संधी मिळाली आहे। नगर जिल्ह्यातील लोणी गावचे करीर हे मूळ पंजाबी असले तरी त्यांचे पूर्वज वर्षानुवर्ष महाराष्ट्रात वास्तव्यास आहेत। पाहुयात पुढील बातमी। कोहंडीत रंगणार वैभवभाऊ चषक 2024 क्रिकेट स्पर्धा। माजी आमदार वैभवभाऊ पिचड यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील विविध गावात क्रिकेट प्रेमींच्या आग्रहास्तव वैभवभाऊ चषक 2024 ही संकल्पना राबवण्यात येत असून राजूरपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कोहंडी येथे आज सोमवार दिनांक 11 मार्च पासून ते रविवारी 17 मार्च दरम्यान वैभवभाऊ चषक 2024 स्पर्धा भरवण्यात आली। यात प्रथम पारितोषिक 21,000, द्वितीय पारितोषिक 15,000 तर तृतीय पारितोषिक 11,000 रुपये ठेवण्यात आला असून आणखीन उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत। पाहुयात पुढील बातमी। विश्वनाथ आल्हाट व प्रकाश साळवे यांना महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार। निवृत्त शिक्षक विश्वनाथ आल्हाट व अकोले येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश साळवे यांना महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हा पुरस्कार जाहीर झाला। निवृत्त शिक्षक विश्वनाथ आल्हाट व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश साळवे या दोघांना हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला जातोय। माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार वितरण सन्मान सोहळा यांच्या हस्ते मुंबई येथे 12 मार्च रोजी दिला जाणार आहे। पाहुयात पुढील दुःखद बातमी। मातोश्री लक्ष्मीबाई नाना लहामगे यांचे रविवारी दिनांक 10 मार्च रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन। श्री देवराम शेठ नाना लहामगे राहणार राजूर यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई नाना लहामगे यांचे रविवारी दिनांक 10 मार्च रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले। त्यांचा अंत्यविधी राजूर येथील अमरधाम येथे रात्री 9 वाजता करण्यात आला असून सुराज्य मराठी परिवाराकडून मातोश्री लक्ष्मीबाई नाना लहामगे यांना भावपूर्ण श्रद्धांजली। पाहुया पुढील बातमी। अकोली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी श्री नंदकुमार मंडलिक यांची एकमताने निवड। अकोली तालुका पत्रकार संघाच्या वार्षिक मीटिंगमध्ये अकोले येथील शासकीय विश्रामगृहावर अध्यक्ष व कार्यकारिणी निवड संपन्न झाली। यामध्ये अध्यक्षपदी श्री नंदकुमार मंडलिक यांची एकमताने निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी राजू देशमुख आणि विलास तुपे, सचिवपदी श्रीनिवास रेणुकादास, खजिनदार आकाश देशमुख, संपर्क प्रमुख अमोल पवार यांची निवड करण्यात आली। यावेळी पत्रकार संघाचे आबासाहेब मंडलिक, प्रवीण धुमाळ, संतू नवले, हर्षदीप डावरे, रमेश खरबस, गोरक्ष घोडके, हरिभाऊ आवारी, अण्णासाहेब चौधरी, राजेंद्र आंबरे, सचिन खरात, भगवान पवार, युवराज हांगेकर आदी उपस्थित होते।
अकोले तालुका पत्रकार संघाची वार्षिक मीटिंग झाली आणि सर्वानुमते माझी एकमताने अध्यक्ष म्हणून निवड केली. त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि जी संधी मला दिली ही निश्चितच सत्कारणे लागेल. सध्या सोशल मीडियाचं फार मोठं युग आहे आणि त्यात प्रिंट मीडिया कसा टिकेल, सोशल मीडियाला कसा प्लॅटफॉर्म मिळेल आणि जे इतर काही सामाजिक प्रश्न आहेत तसे अकोले तालुका पत्रकार संघाला खूप ऐतिहासिक वारसा आहे. अनेक प्रकल्प पत्रकार संघाच्या माध्यमातून मार्गी लागलेले आहेत. तालुक्यामध्ये निळवण्यासारखा प्रकल्प असेल, घाटघरसारखा प्रकल्प आहे की जो पत्रकारांनी पाठपुरावा करून हे प्रश्न तालुक्याचे अनेक मार्गी लागलेले आहेत. तसे निळवण्याचे कालव्याचे प्रश्न आहेत, शेतीचे प्रश्न आहेत. असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही ह्या जनतेला तालुक्यातील जे काही कार्यक्रम हे असतील किंवा काही प्रश्न असतील प्रलंबित, यांना सगळ्यांना आम्ही एकत्र येऊन आणि काही मार्गी लावू जेणेकरून कोणावर अन्याय बी होणार नाही आणि कोणत्याही पद्धतीने याच्यावर अन्याय कोणत्या पत्रकारावर होणार नाही किंवा सामाजिक कार्यकर्त्यावर होणार नाही. असं सगळं एकत्रित सर्वांना घेऊन व्यवस्थित काम करू आणि पुन्हा एकदा जो माझ्यावर विश्वास दाखवला सगळ्या अध्यक्षपदाची जी माझ्यावर जबाबदारी दिली ती व्यवस्थित पार पडेल. धन्यवाद. पाहुयात पुढील बातमी. राजूर येथील श्री गणेश मंदिरात चतुर्थदिनी भव्य अखंड सप्ताहाचं आयोजन. राजूर येथील श्री गणेश मंदिरात चतुर्थदिनी भव्य अखंड सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून रविवार 10 मार्चपासून बुधवार 13 मार्चपर्यंत प्रवचन, कीर्तन व हरिनाम सेवा होणार असून बुधवार सकाळी 10 ते 12 काल्याचं कीर्तन इगतपुरी येथील श्री हरिभक्त परायण माधव महाराज घुले यांचे हरिकीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी सुराज्य मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.